नमस्ते, मी डॉक्टर विपुल आयरे, फिजिओथेरपिस्ट, VIP मॅजिकल फिजिओ क्लिनिक शिरूर। आज आपण एक काकूंचा नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत, ज्यात काकूंना मणक्याचा त्रास होता, त्यात मानदुखी, कंबरदुखी आणि मणक्याचे जे काही विकार आहेत त्यामुळे त्यांना काय काय त्रास सहन करावे लागले ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यांना किती दिवस लागले, किती दिवसांपासून त्रास होता, हे सगळं या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून गरजवंतांपर्यंत व्हिडिओ पोहोचेल आणि योग्य ठिकाणी ते पोहोचतील आणि ऑपरेशन टाळले जातील। हा यामागचा हेतू आहे। चला बोलूया आपल्या एका व्हिडिओकडे। नमस्ते काकू, मी डॉक्टर आयरे। काकू, तुम्हाला काय त्रास होता? तुमचं नाव काय आधी मला सांगता का? सुशीला रमेश कळमकर। हां, कंबर दुखायची, उजवा पायाला बधीर व्हायचा, मुंग्यायचा, चढूशी वाटत नव्हतं। पण तुमच्यात आलो 4 ते 5 दिवसात पायाचे मुंग्या कमी थांबल्या, बधीरपणा थांबला आणि खूप बरं वाटलं। तुमच्यासारखा डॉक्टर मिळाला बाकी वाटतं मला। नाही, तुम्हाला काय काय त्रास होता? मानेला, हाताला, कमरेला काय काय त्रास होता? एकदा सांगता का परत? कमरेला बी असं खाली वाकून कामून नसतं टाकायचं, लयच दुखायला लागलं तर झोपून राहावं लागायचं। झोपून राहावं लागायचं? हो। आणि मान, हात कसं होतं तुमचं? कोणत्या हाताला त्रास होता? उजव्या हाताला। उजव्या हाताला आणि उजव्या पायाला का? मानेला, कमरेला, उजव्या हाताला, उजव्या पायाला काय मुंग्या यायच्या, दुखायचं, काय व्हायचं? झोप नसेल लागत रात्रीची, मुंग्या यायच्या झोपत मी। बरं, हा त्रास किती दिवसांपासून होता? 20 ते 22 वर्ष झाले तेव्हापासून त्रास होता। तुम्ही 20-22 वर्षांपासून मानेचा, कमरेचा, हाताचा, पायाचा त्रास सहन करत आहात का? सहन करीत आणला, जास्त दुखायला लागलं तर डॉक्टरकडे गेले, गोळ्या औषध तेवढ्या कुठे थांबायचं। जोपर्यंत गोळ्या औषधं खायची तोपर्यंत बरं वाटायचं? हां। बरं, परत दुखायला लागलं। परत दुखायला आहे तसं की कमी जास्त व्हायचं? आहे तसं दुखायला लागलं। आहे तसं दुखायला लागायचं। बरं, आज आपण कितवा दिवस आहे आज तुमचा? किती दिवशी आपण व्हिडिओ घेतोय? 10वा दिवस आहे आपण 9 दिवसांच्या उपचारात हा। तुमच्या मानेचा मणका आणि कमरेचा मणका आणि त्याच्यामुळे होणारे त्रास ह्याच्यावर आपण विलाज केलेला आहे। बरं, याच्यात किती टक्के आराम आहे तुम्हाला? 90% आराम मिळालाय। 90%? 10% मध्ये काय काय त्रास आहे? आज 10वाच दिवस आहे तुमचा। 10 ते 11 दिवसांपूर्वी तुम्हाला वाटलं होतं का की तुम्ही पुढच्या 10-11 दिवसात 22 वर्षांच्या त्रासाला बाय बाय करणार? हे स्वप्न माझ्या याच्यात आलेच नव्हते, पण आमच्या मुलांनी डॉक्टरचा सल्ला घेऊन, योग्य डॉक्टर मला फसून आणले इथं। काय म्हटले होते? तू तिथपर्यंत चल, डॉक्टरचा आपण सल्ला घेऊ, तुला फरक वाटला तरच तू येत, नाही तर येऊ। का बरं असं तुम्हाला फसून आणायची वेळ का आली होती? डॉक्टर बरेच लय केले, डॉक्टरवरला विश्वास उडाला होता माझा। 20-22 वर्षांपासून जे डॉक्टर तुम्ही मोठे चांगले केले असणारे, त्याच्यामुळे असं वाटलं होतं का की मी बरेच होऊ शकत, असं काही विचारत होते का? काय विचारत होते? असं वाटायचं एवढे डॉक्टर केले तरी काही फरक पडला आणि ह्यो कशाला मला पैसे घालायला तो। पण तो म्हणजे माझा मुलगा बिचारा कष्ट करतो आणि माझ्यावर पैसे घालवतो, डॉक्टरला पैसे देतो, डॉक्टरकडून तर फरक भेटत नाही आणि बेचारा, असं तुम्हाला वाटत होतं का? हेच वाटायचं मला। बरं, आता तुमच्या मुलाने आम्हाला पैसे दिले, त्याचं चीज झालं आहे का? हो, चीज झाली। बरं, तुम्हीच एकटे बरे झाले काही? ते अजून बाकीचे पेशंट तुमच्या वेळेत आलेले आहेत, बरे झालेले किंवा पाहिलेले आहे तुम्ही? आमची सूनबाईचं दुखत होतं मान, ते बरं झाले। सूनबाईची कंबर दुखत होती, खूप दुखत होती, रडायची, तुम्ही पार त्यांचे पाय दाबायचे, एवढा त्रास होत होता। बरोबर बोलताय का? बरोबर। कारण मला सूनबाई म्हटले की माझी आई बरी झाली पाहिजे, त्यांनी माझी खूप सेवा केलेली आहे आणि त्यांना म्हटलं होतं की तुम्ही आधी बरे व्हा आणि मग आई पण बरे होते। तर सूनबाईंनी उपचार घेऊन किती दिवस झालेत आता? तरी 10-15 दिवस झाले। 10-15 दिवसात आता त्रास किती? सूनबाई परत म्हणते का कंबर दुखते माझी? बरं लागते, कंबर बरी झाली म्हणून तुम्ही आलात? बरं, तुम्ही आमच्या इथे कोणकोणते पेशंट पाहिले का? पाहिले का नाही पाहिले? पाहिले ना। कसे पाहिले? कोणाला गुडघ्याचा आजार, कोणाला टाचचा आजार, कोणाचं वयामुळे त्रास, एक बाबा येत होते, वय झाले होते, त्यांना बी बरं वाटलं। आपल्याकडे कुठून पेशंट येतात तुमच्या समोर? कुठून आलेत का? काही इथल्या शिरूरचे? कुठून नाशिकचे आले, मुंबईचे आले। तुम्ही त्यांना पाहिलं, त्यांना भेटले, मग त्यांना तुमच्या डोक्यात आलं असेल ना की मुंबई, नाशिक सोडून इथे शिरूरमध्ये कसं काय आले असतील? तर तुम्ही त्यांना विचारलं का नाही प्रश्न? विचारले। काय उत्तर दिलं त्यांनी? डॉक्टर खूप चांगले, आम्हाला नातेवाईकांनी काही फरक पडला त्यांनी सांगितलं।
आम्ही यूट्यूबला पाहिले त्यांची मुलाखत. हो. त्या मुलाखतवरच आम्ही पर्यंत पोहोचलो. युट्यूबला आपण असे बरे झालेल्या रुग्णांचे व्हिडिओ घेतो, त्याचा फायदा होतोय का लोकांना? काय वाटतं तुम्हाला? हो, नाशिकची ती बाई आहे ना, हां, त्यांना फरक पडला त्यांना ना. बरं, तुम्हाला आमच्या सेवेमध्ये आणि बाकीचे डॉक्टर जे तुम्ही आता 22 वर्षांपासून पाहिले त्यांच्या सेवेमध्ये काही फरक वाटला का? तुम्ही पेशंट आले, पेशंटची अति काळजी घेता. जिथं दुखतंय तिथं बरोबर ते मिस्त्री लावून ते आजार बरा करता. बरं, तुम्हाला जे आता पाहतात व्हिडिओ, ज्यांच्या मानेचा त्रास आहे, कमरेचा त्रास आहे, मणक्याचा त्रास आहे, हाताला मुंग्या, पायाला मुंग्या, पॅरालिसिस, गुडघ्याचे त्रास, खोब्याचे त्रास, ऑपरेशन नंतरचा उपचार घ्यायचा आहे त्यांना, किंवा ज्यांच्या खांदेदुखी आहे, डोकेदुखी आहे, अशा रुग्णांना तुम्हाला काय सांगायचे? त्यांनी काय करायला पाहिजे? त्यांनी तुमचंच सांगा ना, चांगलं डॉक्टर येईल, तुम्ही उपचार सुरू करा, तुम्हाला फरक पडला तर जा, नाही तर नका जाऊ. आपला नियम आहे, पहिल्या 5 दिवसात जर फरक नाही पडला तर 6व्या दिवशी आपण हात लावत नाही. समजा एखादा पेशंट आपल्याकडे बरा होत नसेल तर त्याचे फार 5 दिवस वाया जातील. पण जर ते 5 दिवसात 20% 30% त्यांना फरक पडला तर त्यांची जिंदगी बदलली. तुमची जिंदगी बदलली का? बदलली? नक्की. बरं, तुम्ही आलात, आमच्यावर विश्वास ठेवलात, एवढे पूर्ण खचले होते की तुम्ही पहिले 2 दिवस तर मला सारखे म्हणायचे, होईल का बरं, का उगीच माझा टाइमपास करता, उगीच आमच्या मुलाला त्रास होतोय असं म्हणायचे ना. बरं, आता मुलाचा त्रास कमी झाला का? आता तुम्ही बरे झाले म्हटल्यावर मुलगा आनंदी झाला जास्त. असेच सर्वांचे मुलं आनंदी हो, म्हणजे त्यांचे घरचे बरे हो, असं आपण प्रार्थना करू ईश्वरचरणी. आणि अशीच प्रामाणिक सेवा आमच्या हातून घडेल, यात काहीच वाद नाही. जर हा त्रास किंवा असा कोणाला त्रास असेल किंवा तुमच्या नातेवाईकांमध्ये कोणाला त्रास असेल तर कृपया असे व्हिडिओ पाठवा. बरं, तुम्ही काय काम करत होते? काम काय होत्या? म्हणजे शेती करता तुम्ही? बरं, हे 20-22 वर्षांपासून तुम्हाला त्रास आहे तरी तुम्ही शेती बंद केली का चालूच होती? नाही, मुलांनी बंद करायला लावली. मुलांनी बंद करायला होती. आता तुम्हाला बरं वाटलं लगेच शेती चालू करू नका, आधी पूर्ण ताकद वाढवा, हा ना. हळूहळू आपल्याला सर्व कामं करायचे आहेत, हा ना. चालते, तुम्ही आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.